जो चाचपडत राहतो, शेती किंवा कुठलं पण फील्ड तुम्ही घ्या, जितके तुम्ही हातपाय मारत राहाल, जितक्या ठिकाणाहून तुम्ही नॉलेज घेत राहाल, जितक्या प्रात्यक्षिक तुम्ही बघत राहाल, तर तेवढं माणसाचं नॉलेज अपग्रेड होत जातं. आता तर प्रत्येक राज्यामध्ये मी फिरत असतो आणि प्रामुख्याने मला काय जाणवतं माहिती का, मी शिवाजी भाऊ यांना सगळ्यांना त्या दिवशी म्हटलो की महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रातला सगळ्यात हुशार शेतकरी कुठं? नाशिक, पुणे. हा तुमचा भ्रम आहे. सगळ्यात हुशार, सगळ्यात मेहनती आणि ज्याला आपण म्हणतो ना चांगलं आर्थिक गणित फक्त विदर्भाच्या शेतकऱ्याचं. हा न्यूनगंड तुमच्यामध्ये. आणि विदर्भाच्या त्या आत्महत्यांनी त्याला बदनाम केलं. नाही तर सगळ्यात चांगलं उत्तर विदर्भाचा शेतकरी घेतो. तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर लँड होल्डिंग खूप कमी, 1 एकर म्हणजे 20 गुंठ्यापासून त्याची सुरुवात होते. तो म्हणतो सर माझं 10 गुंठे ऊस आहे, 10 गुंठे टोमॅटो आहे आणि 20 गुंठे मला आणखी मिरची लावायची, झाली त्याची शेती. तर लँड होल्डिंग विदर्भामध्ये खूप चांगली आहे. आणि तुमच्या गावाला एक प्लस पॉईंट की तुमच्याकडे पाणी आहे. आणि तिसरा प्लस पॉईंट की तुमची जी जमीन मी बघितली येताना, ही काळी जमीन नाही जास्त, ही थोडीशी लाल तांबडी भुरकी माती, ती सगळ्यात बेस्ट जमीन कुठल्याही पिकांसाठी. ब्लॅक कॉटन सॉइल जी आहे, आपण पपईचं पीक आहे किंवा केळीचं पीक आहे, एकदम कसदार जमीन पाहिजे, ऊस सोडला तर बाकी सगळ्या पिकांसाठी ही जमीन योग्य आहे. तर तुमच्याकडे मला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह. 1 तास मी तुम्हाला पपईचे सगळे खास खळगे सांगणार. माझं एक पहिलं वाक्य असतं, पपई कुठल्या शेतकऱ्याने लावावी? ज्याच्याकडे 1 लाख रुपये आहेत त्याने पपई लावावी, किंवा ज्याच्याकडे भांडवल आहे त्याने पपई लावावी. लोकांना पैसे होतात, लोकांनी लावली म्हणून मी लावली असं होतं. 2 पिकं असे आहेत की ज्यांना प्रचंड पैसे लागतात. सगळ्यात जास्त पैसे लागणारं जे पीक आहे ते आहे अद्रक, हळद आणि अद्रक. आणि त्यानंतरचं पीक आहे पपई. कारण इन्व्हेस्टमेंट जी आहे सुरुवातीपासून, ड्रीप, रोप, बेसल डोस, शेणखत किंवा गांडूळ खत, रासायनिक खत, वॉटर सोल्युबल, आंतरमशागत, फवारण्या, हे टप्प्याटप्प्याने खर्च आहे. 80 ते 90 रुपये प्रति झाड पपईला मिनिमम खर्च आहे. तुम्ही सगळ्यात पहिले समजून घ्या. कारण काय होतं, बाकी सगळ्या चुका मॅनेज करता येतात. पाणी कमी झालं वाढवता येईल, आंतरमशागत करून घेता येईल, तण काढता येईल. पण खर्च जो आहे इनपुट्सवर, ज्याला आपण खत, औषध म्हणतो, तो मोठ्या प्रमाणावर आहे. तर ती तयारी आपली असेल तरच तुम्ही पपईच्या भानगडीमध्ये पडा. दुसरी गोष्ट, आता मी जेवढं फिरतो, जेवढ्या पिकांकडे मी बघतो, तर आपण हायएस्ट रिटर्न देणारं जे पीक आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला म्हणतात, की मी 100 रुपये लावल्यावर मला परतावा जो आहे तो 1000 रुपये, 5000 रुपये किंवा 2000 रुपये किंवा 200 रुपये असे जे रिटर्न देणारे पीक आहेत, त्याच्यामध्ये नंबर 1 ला जे पीक आहे ते आहे हळद अद्रक. म्हणजे त्या पिकाची जी कॅपॅसिटी आहे, बाजारभावानुसार ते फ्लक्च्युएट होत राहतं, पण हळद अद्रकची कॅपॅसिटी, म्हणजे मागच्या वर्षी हळद अद्रकचं जर गणित काढलं, ज्याला 100 क्विंटल अद्रक झालं त्याला साधारणतः 14,000 रुपये 15,000 रुपयाचा दर होता मागच्या वर्षी. म्हणजे किती रुपये झाले? 14 लाख रुपये झाले. 150 क्विंटल पिकले, हे काय करतं कॅल्क्युलेशन सांगतो. 150 क्विंटल जर त्याने पिकवलं तर त्याला 20 लाख रुपये झाले. 200 क्विंटल पिकवलं त्याला 25-30 लाख रुपये एकरी झाले. म्हणजे हे शक्यता ही आहे त्या पिकाची. आता तुम्ही काल परवा न्यूज वाचली असेल, हळदीला 72,000 रुपयाचा दर आहे. हायएस्ट दर आता 72,000 रुपये. सरासरी दर 30, 40, 25, 30 प्रति क्विंटल आहे. म्हणजे ज्याला साधारण 30 क्विंटल किंवा 25 क्विंटल जरी हळद झाली तरी त्याला 5 ते 6 लाख रुपयाचं रिटर्न आहे. तसं त्यांची ह्या पिकांची जर तुम्ही यादी केली की अशी कोणती पिकं आहेत की जिथे आपण वर्षाकाठी एका एकरातनं लाखात उत्पन्न घेऊ शकतो. 2 लाख, 5 लाख, 8 लाख, 10 लाख. तसं हळद अद्रक, पपई, केळी, द्राक्ष, डाळिंब. पण द्राक्ष आणि डाळिंबामध्ये प्रचंड खर्च होतो आणि 100 फक्त 10 लोक सक्सेस होतात. तर ही जी आहेत ही फळ पिकांमधली जी हायएस्ट रिटर्न देणारी पिकं आहेत. आणि दुसरी अजून अशी पिकं आहेत की जी खूप चांगला मोबदला देऊ शकतात शेतीमध्ये, जे लाखात आपण म्हणतो. त्याच्यामध्ये कलिंगड, खरबूज आणि टोमॅटो आणि मिरची हे 4 पिकं आहेत. तर मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय की सगळं गाव किंवा तालुका किंवा जिल्हा एकच पीक लावत बसू शकणार नाही. मार्केटनुसार आपल्याला पिकांची निवड करता आली पाहिजे. 1 एप्रिल 2023 ला युट्यूबला माझा व्हिडिओ आहे. 4 एप्रिल 2023 ला
मी शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केलं होतं की तुमच्या मनगटात जोर असेल तेवढं तुम्ही 3 पिकं लावा. त्यातलं पहिलं पीक मी सांगितलं होतं अद्रक, दुसरं पीक मी सांगितलं होतं केळी आणि तिसरं पीक मी सांगितलं होतं पपई. पूर्ण वर्षभर 14 ते 15,000 रुपयाचा दर होता. ह्या वर्षीही मी एप्रिलमध्ये ते सांगितलं होतं. एप्रिलमध्ये ह्या वर्षी मी सांगितलं होतं की तुम्ही टोमॅटोचं पीक निवडा. टोमॅटोमध्ये नोव्हेंबर पर्यंत, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत प्रचंड पैसे शेतकऱ्यांना झाले. आता पपईचं भविष्य काय राहील पहिले आपण याच्यावर बोलू आणि मग ते भविष्यानुसार आपल्याला कसं करता येईल. ह्या वर्षात काय झालं, पपईला आता सुद्धा साधारणतः 15 ते 17 रुपयाचा दर आहे चांगल्या मालाला, जर माल तुमचा रिंग स्पॉट नसेल तर. पपईचं वर्षभराचं गणित जर तुम्ही डोक्यामध्ये घेतलं तर ह्या वर्षाची जी मान्सूनची परिस्थिती होती त्याच्यामुळे खूप मोठं क्षेत्र असून सुद्धा पपईचे दर कोलमडले नाही. पपई कुठे कुठे लागते आणि कोणत्या महिन्यात लागते याचं एक थोडंसं तुम्हाला सारांश सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भारतामध्ये एक ट्रायंगल आहे की जो 3 राज्याचा, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र, इथे प्रचंड पपई लागते या ट्रायंगल मध्ये. आणि त्यातल्या त्यात त्याचे जर जिल्हे तुम्ही निवडले म्हणजे महाराष्ट्राचे जिल्हे जर तुम्ही निवडले तर एक सोलापूर जिल्हा प्रचंड पपई लागते, दुसरा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, तिसरा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, धुळे आणि नंदुरबार जो पूर्वीचा एक जिल्हा. ह्या 3 जिल्ह्यांमध्ये भयंकर मोठ्या प्रमाणावर पपई लागते. म्हणजे जसं तुमच्याकडे आता मक्याचं पीक दिसतंय तसं तुम्हाला इथे पपईचं पीक दिसेल. ठीक आहे, हे झालं महाराष्ट्रामध्ये. असा प्रत्येक जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पपई लागते. तुम्हाला कोकणात गेलं तर सिंधुदुर्ग मध्ये, रत्नागिरी मध्ये सुद्धा माझी रोपं जातात. म्हणजे पपई प्रत्येक जिल्ह्यात लागते. पण जे मोठं क्षेत्र आहे ते मी तुम्हाला सांगतो. उत्तरेकडे जर तुम्ही गेले तर यूपी आहे, बिहार आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पपई लागते. पंजाब मध्ये लागते, हरियाणा मध्ये लागते. पण महाराष्ट्रातला आणि मी जे तुम्हाला 3 राज्यांचा ट्रायंगल सांगितला म्हणजे गुजरातची बॉर्डर, नेत्रंग म्हणून गाव आहे, नेत्रंग जिल्हा आहे डांग जिल्ह्यामध्ये, तो इकडे बऱ्हाणपूर, बडवानी आणि जळगाव, धुळे, नंदुरबार हे जे 5-6 जिल्हे जे 3 राज्यांचं सेंटर पॉइंट आहे, इथे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 2.5 ते 3 लाख हेक्टर पपई लागते. 2.5 ते 3 लाख हेक्टर ह्या एवढ्या ट्रायंगल 5-6 जिल्ह्यात. आणि ती पपई जवळपास उत्तरेकडच्या सगळ्या राज्यांना माल पुरवते, सगळ्या राज्यांना. सोलापूरची जी पपई आहे ही सगळं मुंबई मार्केटला पुरवते आणि हा जो मी एरिया सांगतोय हे सगळं उत्तरेला, दिल्ली मार्केटला माल पुरवते. म्हणजे हे 2 मोठ्या बाजारपेठ. आता होतं काय, सोलापूरचा जो शेतकरी आहे, तुम्ही म्हणजे मला आत्ता रोज साधारणतः 50,000 ते 1 लाख रोपांसाठी फोन येतात की सर आम्हाला आता लगेच रोप पाहिजे, लगेच रोप पाहिजे. सोलापूरचा जो शेतकरी आहे तो पपई लागवडीची जी वेळ निवडतो ती सगळ्यात रिस्की वेळ निवडतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने ही सगळ्यात रिस्की वेळ पपईची. आणि हा जो ट्रायंगल मी तुम्हाला सांगितला, हा जो पपई लावतो ती वेळ आहे मार्च, एप्रिल, मे, जी एकदम सोपी वेळ. मार्च एप्रिल मध्ये सुरुवातीला थोडस उन्हाळ्याचा त्रास होतो पण एकदा पावसाळा सुरू झाला की त्यांना डेव्हलपमेंट चांगली होती. पण जे रेट मिळतात ते जो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 4 महिन्यामध्ये जो पपई लावतो त्याला रेट मिळण्याची शक्यता जास्त असते, शक्यता जास्त असते. का? आता तुम्ही मार्केटचा जर अभ्यास केला किंवा जनरल पब्लिक आपल्याकडे टरबूज वर्षभर आता लावतात, पण तुमच्या गावात किंवा तुम्ही आता जितके लोक बसलेले आहेत हे तुम्ही टरबूज घ्यायला कधी जाल, फेब्रुवारी पासून तुम्ही सुरुवात करा. फेब्रुवारी महिन्यात जसं टेम्परेचर वाढायला लागलं, मार्च मध्ये तर मग प्रत्येक जण आठवड्यात एकदा तरी टरबूज घरी आणतो, एप्रिल मध्ये आणतो, मे मध्ये आणतो, म्हणजे त्यावेळेस आहे. पण टरबूज वर्षभर लागतं, मग ते जातं कुठं, म्हणजे ते मार्केटमध्ये कुठं ना कुठं त्याची डिमांड आहे. तशी पपई पण वर्षभर लागते. पण जो पपईचं कन्झम्पशन आहे म्हणजे खाण्याचा जो पूर्ण भारतीय जनता जी आपली 140 करोड यातले मॅक्झिमम लोक जे पपई खाण्याची वेळ असते ती असते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. उन्हाळ्यामध्ये आपण पपई जास्त प्रिफर करत नाही, गरम पडते असं आपण, बरोबर आहे. उत्तरेकडची लोक जी आहेत ती सुद्धा एप्रिल, मे पर्यंत, कारण त्यांच्याकडे थंड आहे, मग त्यांना पपई जास्त लागते. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे त्यावेळेस त्यांना पपई जास्त पाहिजे असते. थोडक्यात मला एकदम सोप्या भाषेत तुम्हाला एकच वाक्य सांगायचंय, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यातलं जितकं आधी म्हणजे नोव्हेंबर पासून तुमचा माल तुम्ही कस्टमरला द्याल तेवढे तुम्हाला पैसे मिळतील.
डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारी पासून कस्टमरची पपईकडची धाव कमी होईल, फेब्रुवारीत अजून कमी होईल, मार्च मध्ये एकदा आंबा द्राक्ष आले की पपईकडचं मन सगळ्यांचं, एकदा आंबा आला की सगळ्या फळांचं मार्केट डाऊन होतं, आंबा सगळ्यांना खाऊन जातो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचंय की हे पीक कुणी लावलं पाहिजे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने. कोणत्या वेळेस लावलं पाहिजे की तुमचा माल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये आला पाहिजे. आता दोन टोकं मी तुम्हाला सांगितले, एक टोक तो लावतो एप्रिल मे मध्ये आणि एकटा जिल्हा आहे हुशार, तो लावतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी. आता हा जो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी वाला जो शेतकरी आहे याची पपई मार्केटला केव्हा येईल. समजा तुम्ही 1 फेब्रुवारीला पपई लावली किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारी, आपण आताच महिना जरूर उदाहरण म्हणून जानेवारीला लावली, तर साधारणतः 8 महिन्याचा पपईचा पहिला फ्रूटचा स्टेज आहे. 8 महिन्यात तुमची पपई हार्वेस्टिंगला येऊ शकते जर पहिलं सेटिंग प्रॉपर झालं. म्हणजे जानेवारीत जर तुमची लागवड झाली, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे ऑगस्ट पासून सुरू होईल, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 5 महिने तुम्हाला मिळतील. फेब्रुवारी जर तुम्ही लागवड केली सप्टेंबरला सुरू होईल, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी. मार्च मध्ये जर तुम्ही लागवड केली तर ऑक्टोबरला सुरुवात होईल, एप्रिल मध्ये लागवड केली तर नोव्हेंबरला सुरुवात होईल आणि मे मध्ये लागवड केली तर डिसेंबरला सुरुवात होईल. मग यांची पपई केव्हा सुरू होईल, डिसेंबरला, आणि यांची केव्हा सुरू होईल, ऑगस्ट सप्टेंबर. हे ऑगस्ट सप्टेंबरला 25 रुपये 22 रुपये 28 रुपयाने विकतात आणि हे जे आता आहेत हे 10 रुपये विकून राहिले. आता तुम्ही जर नंदुरबार शहादाला गेले म्हणजे तुमच्या गावात पपई आता कोणाचे कटिंग झाली का एवढ्यात गावात, काय भाव गेली, 9 रुपयाने गेली, आणि तुम्ही जर शहादा नंदुरबार मध्ये गेले तर 6 रुपयाने गेली, 6 रुपये. याला कारण पण आहे, त्याच्यावर पण आपण बोलू की रेट करताना व्यापाराशी कशी. आता मुद्दा तुमच्या लक्षात आला का, म्हणजे तुमचा माल जर जानेवारी पासून सुरू होत असेल, मेजर माल तुमचा डिसेंबर पर्यंत संपून जायला पाहिजे. तुम्ही जर जानेवारी पासून तुमचा माल सुरू झाला तर तुम्हाला दरवर्षी रेट डाऊन मिळेल. 8 ते 10 दिवसापूर्वी 16 ते 17 रुपयाचा दर होता आणि फार मोठा प्लॉट आहे, 70,000 झाड, 60,000 प्लांट भंडारा गोंदियाचे, 17 रुपयाने माझ्या समोर कटिंग झालं, 2 ट्रक माल गेला. इकडचा जो व्यापारी आहे हा जळगाव धुळे नंदुरबार, हा केळीच्या बाबतीत पपईच्या बाबतीत त्या व्यापाऱ्यांची एक शाळा असते, ती पण मी तुम्हाला सांगून ठेवतो. आता समजा तुमच्या गावात 4 लोकांनी पपई लावली, 3 लोकांकडे जर 786 असेल आणि एकाकडे 15 नंबर असेल तर तो काय सांगेल, 15 नंबर तुला मी 2 रुपये जास्त देईल, कारण तो एकटा आहे, बरोबर, त्याला तो 2 रुपये जास्त. याचं उलट, 3 लोकांकडे 15 नंबर, एकाकडे 786 नाही, तुझ्याकडे 786 ना, म्हणजे ज्या गावात जे कमी असते जी व्हरायटी ते सांगतात की तुमचा माल भारी हो कारण तो कमी. हे लक्षात ठेवायचं, व्यापाऱ्यांशी तुम्ही डील करताना तुम्हाला तो गुंडाळण्याचाच प्रयत्न करणार आहे. पण ठीक आहे, तो आपल्या हातात भागणे, जर मालच आपल्याला तोडला नाही तर पैसे कुठून येतील, अशा वेळेस तर आपण म्हणतो बल चल 6 तर 6 पण माल नाही पैसे दे. मेन फोकस काय ठेवावा लागेल की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये तुमचा 30-40-50% माल हा हार्वेस्ट झाला पाहिजे. हे सगळ्यात मेन, तरच आपल्याला रेट मिळेल. तुम्ही जितकं जानेवारी पासून पुढे जाल तेवढा रेट डाऊन होईल. मग आता हा रेट जो मी डिसेंबरची गोष्ट करतोय, हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुद्धा डाऊन झालेले वर्ष मी बघितले. केव्हा, ज्या वर्षी जून जुलै मध्ये पावसाळा कमी असतो, ज्या वर्षी पावसाचं प्रमाण जून जुलै आणि ऑगस्ट ह्या 3 महिन्यामध्ये कमी असतं तेव्हा पपईचे रेट नोव्हेंबर पासूनच डाऊन व्हायला सुरुवात होते. हे लक्षात ठेवा. मग यावर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर किती पाऊस पडला, सेटिंग झाली नाही. तुम्ही बघा पपईचं पहिलं सेटिंग दिसेल, मध्ये पूर्ण गॅप आणि वरती सेटिंग झाली. हा जो गॅप पिरियड आहे म्हणजे त्यावेळेस मार्केटला माल शॉर्ट झाला आणि तो रेट मिळाला. सेम वर्ष रिपीट होणार आहे. 2025 हे जवळपास डुप्लिकेट वर्ष राहणार आहे 2024 चं. मान्सूनचा जो पॅटर्न आहे, जून मध्ये मागच्या वर्षी पाऊस होता का, नाही, पाऊस सुरू झाला जुलैमध्ये आणि जो सुरू झाला मग तो पुढे काही थांबला. ऑगस्ट मध्ये प्रचंड पाऊस झाला, सप्टेंबर मध्ये प्रचंड पाऊस झाला, ऑक्टोबर मध्ये सुद्धा भरपूर पाऊस झाला. तर तुमच्या गावात एखादं गाव सोडा, पण जनरल जर बघितलं महाराष्ट्र तर भरपूर पाऊस झाला आणि त्यावेळेस सेटिंगला अडचण येते. आता तुम्ही जी जानेवारी किंवा फेब्रुवारीला पपई लावणार आहे तर तुमचा फ्लावरिंग सेटिंगचा टाइम काय असेल, जुलै ऑगस्ट, जून जुलै ऑगस्ट. म्हणजे त्यावेळेस तुमच्या सेटिंग मध्ये जर तुम्ही सेटिंग थांबवू नाही शकलात तर तुमचा माल नोव्हेंबर ऑक्टोबरला येणार नाही.
हे लक्षात ठेवा. हे चक्र पपईचं म्हणजे पपईचं लाईफ सायकल मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. मग आता सेटिंग कशी थांबवायची, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल. सुरुवातीला आता जे तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारी जे लोक लावणार असतात त्यावेळेस थंडीमध्ये आपल्याला काय त्रास होईल, एप्रिल मे मध्ये आपल्याला काय त्रास होईल, तो आपल्याला कसं वाचवता येईल, या सगळ्या मुद्द्यांवर मी तुम्हाला पिक्चर स्वरूपात आता दाखवणार.